नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला आपल्या सर्कलच्या पुढच्या सत्रामध्ये चॅप्टर 3 सर्कल क्लास 10th SSC बोर्ड महाराष्ट्र प्रॅक्टिस सेट 3 आणि आपण हे काय लिहिलेलं आहे की प्रॉब्लेम सेट 3 मधले प्रॉब्लेम सेट 3 प्रॉब्लेम सेट 3 मधले आपल्याला हे 10 ऑप्शनचे जे गणित आहेत ते घ्यायचे आहेत. ओके विद्यार्थी मित्रांनो, तर त्या 10 गणितांचे मी हे नंबर लिहून ठेवलेले आहेत आणि आपण 3.5 सोडून दिलेले आहे विद्यार्थी मित्रांनो. का तर 3.5 हे कमी झालेलं आहे आणि त्याच्या आधीचे जे थेरम आहे ते पण आपण घेतले नाही. ते पण आपले म्हणजे ह्या एवढ्या सत्रापुरता तेवढं सिलेबस कोविड-19मुळे वगळण्यात आलेला आहे. ओके, तो मी पुढच्या याच्यामध्ये आपण पुढच्या सत्रामध्ये राहणार आहे, तो म्हणजे पुढच्या वर्षी राहणार आहे, तेव्हा मी ते अपलोड करणार आहे. ओके, तर चला बघा विद्यार्थी मित्रांनो, चॅप्टर 3 सर्कल क्लास 10th SSC बोर्ड महाराष्ट्र प्रॉब्लेम सेट 3तले आपले 10 गणितं हे घेऊया याच्यातले. तर बघा काय काय दिलेलं आहे. फॉर अल्टरनेटिव्ह ॲन्सर फॉर ईच ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स आर गिवन, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो आणि त्या 4 ऑप्शनमधले आपल्याला करेक्ट ऑप्शन निवडायचं आहे. पण ते करेक्ट ऑप्शन निवडायसाठी आपल्याला तो प्रॉब्लेम सोडवावाच लागणार आहे. असं तसं आपल्याला सहजासहजी 1 मार्क मिळणार नाही. असं नाही आहे की बाबा प्रश्न वाचला याचं हे ऑप्शन आहे असं आपण सांगू शकत नाही. गणितामध्ये तरी नाही सांगू शकत, आपल्याला ते सोडवावंच लागणार आहे. ओके, तर चला विद्यार्थी मित्रांनो सुरुवात करूया. 2 सर्कल्स ऑफ रेडाय 5.5 सेंटीमीटर अँड 3.3 सेंटीमीटर रिस्पेक्टिव्हली टच इच अदर. व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर. 2 वर्तुळं एकमेकाला टच करता आहेत तर त्यांच्या केंद्रातलं अंतर किती. आता 2 वर्तुळं टच करतायत पण ते कसे टच करतायत, इंटरनली आहे का एक्सटर्नली आहे हा शब्द वापरलेला नाही. त्यामुळे याचे उत्तर 2 असू शकतात. बरोबर आहे, इंटरनली टच असेल त्याचं उत्तर आणि एक्सटर्नली टच असेल त्याचं उत्तर. तर याच्यातलं ऑप्शन डी असू शकतं विद्यार्थी मित्रांनो. जर बघितल्या आपल्याला जर समजत असेल, पण आपल्याला तसं लिहिता येणार नाही. बघूया आपण. बघा, हे एक वर्तुळ आहे आणि हे दुसरं वर्तुळ आहे. ओके, आणि हे केंद्र आहे आणि हे केंद्र आहे. याची त्रिज्या ही 5.5 घेऊ, ही 3.3 घेऊ आणि ह्या 2 केंद्रांमधलं अंतर जर करायचं असेल तर ही R1 + R2 करावं लागेल. म्हणजे 5.5 + 3.3 = 8.8 हे उत्तर येतं विद्यार्थी मित्रांनो. आता दुसरं वर्तुळ घेऊ आपण. दुसरं हे केंद्र घेऊ आणि एक इंटरनली टच होतं आहे त्याचं हे केंद्र घेऊ. मग ह्या 2 केंद्रांमधलं आपल्याला जर अंतर काढायचं असेल ह्या केंद्रातलं तर ही पूर्ण हे केंद्र तर हे वर्तुळ याची ही त्रिज्या झाली, ही आहे विद्यार्थी मित्रांनो 5.5 मोठ्या वर्तुळाची त्रिज्या. आणि छोट्या वर्तुळाचं हे केंद्र आणि हे वर्तुळाचं शेवटचं तर हे झाली 3.3. मग 5.5 मधून 3.3 गेले तर ह्या दोघांमधलं अंतर निघेल म्हणजे ते येईल 2.2. तर आपलं पहिलं ॲन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो डी. ओके, तर चला अशा प्रकारे आपला पहिला प्रॉब्लेम झालेला आहे. तो तुम्ही समजून घ्या व्यवस्थित. चला दुसरा घेऊया विद्यार्थी मित्रांनो. दुसरा पण सोपा आहे. चला बघा विद्यार्थी मित्रांनो दुसरा काय. 2 सर्कल्स इंटरसेक्ट इच अदर सच दॅट इच सर्कल पासेस थ्रू द सेंटर ऑफ द अदर. इफ द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स 12, व्हॉट इज द रेडियस ऑफ इच सर्कल. म्हणजे 2 वर्तुळं एकमेकांना इंटरसेक्ट होत आहेत पण इंटरसेक्ट होताना ते वर्तुळं एकमेकाच्या केंद्रातून जातात. हे बघा, हे केंद्रातून गेलं, हे वर्तुळ पण केंद्रातून गेलं. ओके, हे इथं सेंटर येतं. ओके, आता ह्या 2 सेंटरमधलं अंतर जर आपण पाहिलं की दिलेलं आहे की त्यांची रेडियस 12 आहे. मग आता बघा, हे केंद्र तर हे वर्तुळ ही रेडियस आणि हे केंद्र तर हे वर्तुळ म्हणजे ही रेडियस. मग हे दोघा केंद्रातलं अंतर किती विद्यार्थी मित्रांनो 12. बघून घ्या क्लिअर किती आहे 12. असं वर्तुळ काढा आणि तुम्ही बघा त्याच्याकडे व्यवस्थित, तर तुम्हाला समजेल की त्याचं उत्तर येतं बी ऑप्शन 12. ओके, चला विद्यार्थी मित्रांनो तिसरा प्रश्न घेऊया. मी तुम्हाला म्हटलं ना की तुम्हाला एवढं तर करावंच लागणार आहे तेवढ्या मार्कासाठी. तिसरा प्रश्न आहे की अ सर्कल टचेस ऑल साइड्स ऑफ अ पॅरेललोग्राम. आता बघा, हे एक सर्कल आहे आणि काय दिलेलं आहे, अ सर्कल टचेस ऑल साइड्स ऑफ अ पॅरेललोग्राम सो द पॅरेललोग्राम मस्ट बी अ. बघा, आता आपण ही एक बाजू काढली. ओके, ही एक बाजू काढली
ही एक बाजू काढली आणि ही एक बाजू काढली. ओके, आता हे टच झालेलं आहे बघा, अशा प्रकारे हे टच झालेलं आहे. तर इकडे बघा, इथं टच आणि ही टँजंट कशा असतात, बाह्यबिंदूतून आपण बघितलेलं आहे की टँजंट थेरम, ही आणि ही सारखी आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके, त्यानंतर हे एवढं माप आणि हे इथपर्यंत माप हे पण सारखं आहे. मग आता जर हे एवढं जर सारखं असेल आणि पॅरलोग्रामच्या अपोजिट साईड्स ह्या कॉन्ग्रंट असतात, मग इथपर्यंत ही बघा, ही जर आपण एक्स मानली तर ही पण एक्स येईल, मग ही पण एवढी पण एक्स येईल. एक जर ही इथून ह्या बिंदूतून ही आणि ह्या बिंदूतून ही हे जर सारखं असेल तर सर्व यक्स यक्स एक्स एक्स म्हणजे एक्स प्लस एक्स 2x, एक्स प्लस एक्स 2x म्हणजे सर्व बाजू ह्या कॉन्ग्रंट आहे आणि तो पॅरलोग्राम आहे, म्हणजे तो रोम्बस आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो, तर याचा ऑप्शन आहे बी. ओके, चला बी. पुढचं बघूया, प्रॉब्लेम नंबर 4. लेंथ ऑफ टँजंट. बघा आता एक लेंथ ऑफ टँजंट काढू आपण. ओके, हे सेंटर. लेंथ ऑफ टँजंट सेगमेंट ड्रॉन फ्रॉम अ पॉईंट विच इज ॲट अ डिस्टन्स 12.5 सेंटीमीटर. ही एक टँजंट काढू आणि हे जे अंतर आहे टँजंट, हे डिस्टन्स हे 12.5 आहे. ओके, आणि काय दिलेलं आहे अजून, फ्रॉम द सेंटर ऑफ अ सर्कल इज 12 सेंटीमीटर. हे 12 सेंटीमीटर दिलेलं आहे, हे एवढं 12 सेंटीमीटर दिलं. मग तुम्हाला काय काढायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, रेडियस काढायची आणि रेडियस परपेंडिक्युलर टू टँजंट. असं आपल्याला माहिती आहे की ही रेडियस या टँजंटवर परपेंडिक्युलर एक्झॅक्ट 90चं माप असतं आणि हे जोडल्यानंतर हा काटकोन त्रिकोण तयार झाला. पायथागोरस थेरमनुसार आपण ही आर काढू शकतो रेडियस आणि तिची दुप्पट केली तर आपल्याला जो अपेक्षित आहे फाइंड द डायमीटर ऑफ द सर्कल ते आपल्याला मिळेल. तर आपण काढूया आर स्क्वेअर प्लस 12 स्क्वेअर म्हणजे काटकोन करणाऱ्या बाजूचा वर्ग बरोबर हायपोटेनियस 12.5 आहे त्याचा आपण वर्ग करूया. आरचा वर्ग प्लस 12चा वर्ग 144 बरोबर 12.5चा वर्ग करूया 12.5. आपण ही याची छोटी ट्रिक वापरू विद्यार्थी मित्रांनो. कोणती ट्रिक आहे की याला आपण 125 म्हणू, बरोबर आहे 125. 5चा वर्ग करू 25 आणि 12च्या पुढचा आकडा घेऊ 12 गुणिले 13. ओके, 13 दुनी 26, 6 आजच्याले 2, 13 1 13, 14 15 म्हणजे 156.25 हा वर्ग आला. ही ट्रिक वापरलेली आपण. आता त्याच्यातून इथं किती येईल 156.25. हे 144 तिकडे जातील, वजा होतील विद्यार्थी मित्रांनो. 156.25 मायनस 144 म्हणजे 144 याच्यातून वजा होतील. 5तून 0 गेले 5, 2तून 0 गेले 2, 6तून 4 गेले 2, 5तून 4 गेला 1. ओके, इथं 2 उरले ना आणि एकातून 1 गेला म्हणजे काय उरलं विद्यार्थी मित्रांनो, आर वर्ग बरोबर 12.25. ओके, आता आपल्याला स्क्वेअर रूट बोथ साईड्स. आता 12.25चं वर्गमूळ जर काढत बसलो आपण भागाकार पद्धतीने तर आपल्याला खूप वेळ लागेल. एक तर तुमचं पाठ पाहिजे, नाहीतर मग तुम्हाला ते भागाकार पद्धतीने काढता आलं पाहिजे, नाही तर मग त्याची ट्रिक्स माहिती पाहिजे. तर आता याची ट्रिक्स आपण अशी वापरूया. बघा मुद्दाम दिला असेल त्याने ट्रिक्स वापरायसाठीच की हे 25चं 5 निघतं एवढ्या 25चं आणि हे जसं आहे ना की आपण 12 गुणिले 13 केले, इथं 12 येतं, तर मग इथं 12चा कोणत्या दोन संख्या आहे 3 गुणिले 4. 3 गुणिले 4 तर हा पहिला आकडा इथं लिहायचा 3 गुणिले 4 आणि इथं 3.5. हे दोन अंकानंतर आहे म्हणजे गट जर केले याचे तर 3.5 म्हणजे रेडियस किती आली विद्यार्थी मित्रांनो 3.5 आणि हिची जर दुप्पट केली 3.5 दुप्पट करा त्याची प्लस तर काय मिळेल तुम्हाला 7. ओके, अतिशय अशा तुम्हाला एवढा वेळ लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर जेवढ्या तुम्हाला ट्रिक्स वापरता येतील फास्ट पद्धतीने जे समजेल तर याचं उत्तर आहे 7. बघून घ्या, सॉरी याच्या ऑप्शन लिहावं आपल्याला 7 म्हणजे सी. चौथ्याचं बघा, बघितलं व्यवस्थित बघून घ्या, हे लिहून घ्या. चला चौथं झालं. 5वं घेऊया विद्यार्थी मित्रांनो. 5वं बघा काय येतं. 5वं आहे इफ 2 सर्कल्स आर टचिंग एक्सटर्नली हाऊ मेनी कॉमन टँजंट. आता 2 वर्तुळ एकमेकाला स्पर्श करतायत तर किती त्यांच्या कॉमन टँजंट असू शकतात. बघा इथून ही एक जाईल, ही एक टँजंट कॉमन टँजंट, ही जाईल स्पर्श करून, ही एक कॉमन टँजंट, ही जाईल एक स्पर्श, म्हणजे 3 कॉमन टँजंट आहेत याच्यात आहे का सी उत्तर बघा 5व्याचं सी. ओके विद्यार्थी मित्रांनो, चला 6वं घेऊया. ही आकृती बघा आणि त्याचं स्पष्टीकरण या आकृतीद्वारे तिथे लिहा. अँगल ACB इज इन्स्क्राइब्ड इन आर्क ACB
ओके, आपण एक सर्कल काढू, पेन बदलूया विद्यार्थी मित्रांनो आपण. ओके, हा इन्स्क्राइब्ड अँगल काढला मी. त्याचं नाव काय आहे विद्यार्थी मित्रांनो त्याच्यात दिलेलं, इन्स्क्राइब्ड अँगल ACB. हा ACB सेंटर O विथ सेंटर O. इफ ACB 65 आहे, हा 65 आहे. ओके, तर फाइंड द ACB, आर्क ACB. हा एवढा आर्क ACB काढायचा आहे तुम्हाला. बघा, हा एवढा आर्क काढायचा आहे. हा इथून इतका आर्कचं माप तुम्हाला काढायचं आहे. इतकं आर्कचं माप हे काढायचं आहे. मग आता कसं काढणार विद्यार्थी मित्रांनो, बघा, हा इन्स्क्राइब्ड अँगल ACB, त्याचा जो करस्पॉन्डिंग आर्क असतो, ज्याने म्हणजे तो त्याच्या समोरचा जो आर्क असतो, हा किती असतो, याच्या दुप्पट असतो. म्हणजे हा झाला 130. हा याच्या अर्धा असतो. इन्स्क्राइब्ड अँगल इज द हाफ ऑफ देअर करस्पॉन्डिंग आर्क अँड देअर करस्पॉन्डिंग आर्क इज द ट्वाईस ऑफ द इन्स्क्राइब्ड अँगल. हे माहिती आहे आपल्याला. मग हे 130 झाले. मग हे पूर्ण वर्तुळाचं माप किती आहे विद्यार्थी मित्रांनो, 360. ओके, आणि हा एवढा जर भाग 130चा वजा केला तर उरलं 230. ओके विद्यार्थी मित्रांनो, बघा, म्हणजे ACB किती येईल तुम्हाला, हा एवढा. हे पूर्ण वर्तुळाचं माप 360 आणि 360 मधला एवढा आर्क गेला 130चा, तर उरलेला ACBचा आर्क 230 आहे का त्याच्यात ऑप्शन 230. ओके, D. आता बघा, ह्याला कोणी म्हणणार नाही तुम्हाला हे तुम्ही उत्तर कसं काढलं. हे तुम्ही रफ बाजूला केलं, 230 ऑप्शन तिथे लिहिले, तर तुम्हाला ते करेक्ट उत्तर, त्याचे मार्क मिळतील. कारण हे कसं काढलं हे तुम्हाला विचारणार नाही. तुम्ही जरी इथं बरोबर काढलं आणि तिथे ऑप्शन मात्र चूक लिहिलं तर तुमचे मार्क कटतील विद्यार्थी मित्रांनो. इथं नाही पाहिल्या जाणार तुम्ही बरोबर काढलं तर, इथं पाहिल्या जाईल तुम्ही ऑप्शन बरोबर लिहिलं का. त्यामुळे तुम्ही रफमध्ये गणितं छोट्या छोट्या पद्धतीने पटापट करून टाकायचे. याच्यासाठी जास्त वेळ वाया घालवायचा नाही. चला, ओके, पुढचं बघा विद्यार्थी मित्रांनो, कॉर्ड AB अँड CD. आता कॉर्ड आपल्याला काढायचे आहेत. एक वर्तुळ घ्या, त्या वर्तुळामध्ये ही कॉर्ड AB आणि ही कॉर्ड CD. ओके, हे A आहे विद्यार्थी मित्रांनो, AB आणि CD. ओके, आता AB आणि CD 7वा प्रश्न आहे आपला विद्यार्थी मित्रांनो. AB आणि CD मध्ये काय दिलेलं आहे बघा, ईच्या ठिकाणी हे भेटत आहेत. आता याचं कोणतं आहे माहिती आहे का, इंटरनल डिव्हिजन कॉर्ड थेरम जे आहे, इंटरनल डिव्हिजन कॉर्ड थेरम किंवा थेरम ऑफ डिव्हिजन कॉर्ड. थेरम ऑफ डिव्हिजन कॉर्ड म्हणजे ज्यावेळे कॉर्ड एकमेकाला मध्यभागी इंटरसेक्ट करतात त्यावेळे थेरम असं आहे, AE इंटू EB इज इक्वल टू CE इंटू ED. हा प्रश्न येणार नाही. ओके, हा रेड्यूसमधला प्रश्न आहे, तरी पण बघून घ्या. AE, आता AE किती दिलेलं आहे, 5.6 इंटू EB किती दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, 10 इंटू CE दिलेलं आहे 8 गुणिले ED काढायची. ओके, ह्या EDची आपल्याला फाइंड आउट करायची व्हॅल्यू. मग हे 8 इकडे भागिले येतात, 5.6 इंटू 10 अपॉन 8. ओके, 8 7 56 म्हणजे 0.1 नंतर आहे म्हणजे 0 आणि 10 7 70. ओके, 0.1 म्हणजे याचं उत्तर येतं 7. उत्तर 7 आहे का बघा, A ऑप्शन याचं करेक्ट आहे. 7व्याचं काय विद्यार्थी मित्रांनो, A ऑप्शन. चला आता 8वं बघूया. सोपे सोपे आहेत, फक्त स्पष्टीकरण लिहा विद्यार्थी मित्रांनो. प्रत्येक याचे स्पष्टीकरण लिहा, याचे 4 मार्क आपल्याला जाऊ द्यायचे नाही. आता इन अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल ABCD ट्वाइस द मेजर ऑफ अँगल A इज द ट्राइस द मेजर ऑफ अँगल C. फाइंड द मेजर ऑफ अँगल C. ओके, बघा, ट्वाइस ऑफ अँगल A इज इक्वल टू ट्राइस ऑफ अँगल C. म्हणजे अँगल Aची दुप्पट ही Cच्या तिपटी बरोबर आहे असं ते आहे. आणि आपल्याला विचारलेलं आहे की आपल्याला अँगल C, मग आता अँगल A प्लस अँगल C इज इक्वल टू किती विद्यार्थी मित्रांनो, 180 बिकॉज सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. पण आता आपल्याला इथं अँगल Aची किंमत आता आहे, पण हे बघ याला बी इथे लिहितो. 2 अँगल A इज इक्वल टू 3 अँगल C. हे दोन इकडे भागिले गेले म्हणजे अँगल A इज इक्वल टू 3 अँगल C अपॉन 2. ओके, म्हणजे याचा अर्थ काय झाला, अँगल Aची किंमत काय आहे, 3 अँगल C अपॉन 2. मग आपण याच्या जागेवर ठेवू 3 अँगल C अपॉन 2 प्लस अँगल C इज इक्वल टू 180. ओके, याच्या खाली एक आहे, याला गुणू 1 3
तिरकस गुणाकार 3 अँगल सी प्लस 2 इंटू अँगल सी 2 अँगल सी इज इक्वल टू 2 इंटू 1 आणि हे 2 तिकडे गेले 180 गुणिले 2. कळलं का तुम्हाला? तिरकस गुणाकार 3 गुणिले 3 सी 2 गुणिले 2 अँगल सी आणि बे एक बे खाली राहतात आणि हे 2 तिकडे गुणिले जातात 180ला. म्हणजे 3 आणि 2 5 5 अँगल सी बरोबर 360. 180 दोन्ही 360 म्हणजे अँगल सी बरोबर 360 भागिले 5. 5 7 35 1 5 दोन्ही 10 म्हणजे अँगल सीची किंमत येते विद्यार्थी मित्रांनो 72. हे त्याचं स्पष्टीकरण आहे. ओके 72 म्हणजे त्याचा ऑप्शन आहे 8व्याचं बी. ओके विद्यार्थी मित्रांनो, अतिशय सोपे गणित आहेत, बघून घ्या. आता आपण पुढचं घेऊया 9वं गणित. प्रॉब्लेम नंबर 9. ओके बघा, प्रॉब्लेम नंबर 9मध्ये काय दिलेलं आहे? पॉईंट ए बी सी आर ऑन अ सर्कल सच दॅट. बघा असं दिलेलं आहे, अतिशय सोपं गणित आहे, तोंडीत उत्तर काढायचं पटकन येतं. ए इथं घेऊ, ए इथं घेऊ बी आणि इथं घेऊ सी आणि इथं हा याला जोडायचं आहे. काय दिलेलं आहे त्यांनी? आर्क ना ए बी बी सी इज इक्वल टू 120. ओके हा एक ट्रायंगल तयार झाला. हा ए बी आर्क आहे 120, हा आहे 120 आणि त्यानंतर विचारलेले नंबर ऑफ एक्स हा पण 120 येईल, कारण 120 120 120 360. म्हणजे याचा अर्थ जर हा आर्क असेल ही कॉर्ड आणि ही कॉर्ड या सारख्या असतील म्हणजे याचा अर्थ हा इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. बघितल्या कळतं आपल्याला ह्या प्रश्नात, एवढं काही असं हे नाही. इक्विलॅटरल ट्रायंगल. ओके याचं उत्तर ए आहे का? बघा ए इक्विलॅटरल ट्रायंगल ए बरोबर ए. कारण जर आर्क सारखे असतील तर त्याने केलेली कॉर्ड जी जीवा आहे ती कशी असेल विद्यार्थी मित्रांनो? कॉन्ग्रंट असेल. आणि मग हा 120 120 राहिलेला 120 360 म्हणजे बी सी इज इक्वल टू ए सी इज इक्वल टू ए बी, दॅट इज द इक्विलॅटरल ट्रायंगल. ओके सोपं आहे. चला पुढचं 10वं बघूया, लास्ट प्रॉब्लेम. 10वं बघा विद्यार्थी मित्रांनो काय आहे? सेगमेंट वाय झेड इज अ डायमीटर ऑफ अ सर्कल. पॉईंट वाय लाईज इन द इट्स इंटेरियर. हाऊ मेनी ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट. म्हणजे वाय झेड डायमीटर आहे आणि पॉईंट वाय लाईज ऑन अ इंटेरियर. हाऊ मेनी फॉलोइंग स्टेटमेंट. ओके ॲक्यूट अँगल. हे बघा असं आहे, एक सर्कल आहे, अतिशय सोपा आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा लक्ष द्या, फक्त समजून घ्या, अतिशय सोपा प्रश्न आहे. एक्स झेड ओके हे डायमीटर आहे आणि काय विचारलेलं आहे की वाय लाईज इन द इंटेरियर. वाय लाईज इन द इंटेरियर आहे आणि मग हे जोडलेलं आहे आणि विचारलेलं आहे की हा अँगल कोणता आहे? हा अँगल. आता एक लक्षात ठेवा, जसं जसं तुम्ही ह्या अँगलला वर घेऊन जातात तसं तसं तो 90चा होतो बरोबर. आणि तसं तसं तुम्ही त्याला खाली आणणार तसं तसं तो 90पेक्षा काय होईल? मोठा होत जाईल. म्हणजे तो ऑब्ट्यूस अँगल आहे. सोपं उत्तर आहे, अतिशय सोपं उत्तर आहे. ओके तो काय तयार होतो विद्यार्थी मित्रांनो? बघा ना तुम्ही, आपण असं जर धरलं, हे जितकं तुम्ही याला जवळ आणाल बाजूंना आणि जेवढं खाली 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 आणाल तेवढं काय होईल? ते मोठे होतील. म्हणजे हा ऑब्ट्यूस अँगल आहे. याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑब्ट्यूस अँगल म्हणजे 3, म्हणजे ऑप्शनमधलं सी. याचं उत्तर सी आहे. ओके अशा प्रकारे आपले 10च्या 10 प्रॉब्लेम झालेले आहेत विथ स्पष्टीकरणासहित झालेले आहेत. तुम्ही सर्व स्पष्टीकरण व्यवस्थित लिहा आणि मग त्यांचे ऑप्शन्स लिहा. चला तर विद्यार्थी मित्रांनो आपण दुसरा प्रॉब्लेम लगेच घेऊया. याच्यातला दुसरा प्रॉब्लेम अतिशय सोपा प्रॉब्लेम आहे दुसरा, पण तो सोपा आहे म्हणून आपण लगेच घेतोय. चला बघा काय आहे तर, लाईन यल टचेस. आता एक वर्तुळाची आकृती दिलेली आहे बघा, एक सर्कल दिलेलं आहे ओके आणि सेंटर ओ, त्यानंतर ओ पी ही लाईन एल आहे ओके, ही लाईन एल. आणि काय विचारलेलं आहे? व्हॉट इज द डिस्टन्स ओ पी इज इक्वल टू आणि व्हाय इफ रेडियस ऑफ सर्कल इज 9 सेंटीमीटर. 9 सेंटीमीटर आहे म्हणजे ओ पी किती आहे तुम्हाला इथंच दिसून येतं आहे. किती आहे विद्यार्थी मित्रांनो? 9. क्वेश्चन नंबर 2 ओके, प्रॉब्लेम सेट 3. मग आपण आता पहिल्या प्रश्नाचं उत्तर लिहूया. काय येतं विद्यार्थी मित्रांनो? डिस्टन्स ऑफ ओ पी. मग इथं लिहू आपण रेडियस
रेडियस इज इक्वल टू 9 सेंटीमीटर, सेगमेंट ओ पी इज द रेडियस ऑफ द सर्कल. सोपं उत्तर आहे. हे रेडियस ऑफ द सर्कल आहे, म्हणजेच डिस्टन्स ऑफ ओ पी इज इक्वल टू 9 सेंटीमीटर. ओके, झालं. पहिल्या प्रश्नाचं उत्तर एवढं सोपं आहे विद्यार्थी. रेडियस 9 आहे आणि सेगमेंट ओ पी इज द रेडियस, ओ पी इज द रेडियस आहे, मग डिस्टन्स ऑफ ओ पी इज इक्वल टू 9 सेंटीमीटर. चला दुसरा प्रश्न बघूया विद्यार्थी मित्रांनो. याच्यातला दुसरा, याच्यात तीन क्वेश्चन विचारलेले आहेत. दुसरा प्रश्न बघा. ओ क्यू इज इक्वल टू 9, डिस्टन्स ऑफ ओ क्यू इज इक्वल टू 8 सेंटीमीटर. सो वेअर डज द पॉईंट क्यू लाय. आता हा 8 आहे, ओ पासून 8 अंतरावर. आता हे रेडियस आहे, वर्तुळावर किती, हे वर्तुळापर्यंत 8 अंतर आहे आपलं, 9 अंतर आहे, आणि ओ पासून क्यू बिंदू हा 8 अंतरावर आहे. मग तो वर्तुळाच्या आत असेल का वर्तुळाच्या बाहेर असेल? तो इथं कुठंतरी असेल, म्हणजे तो वर्तुळाच्या आतच असेल ना. तो वर्तुळाच्या आत, हे ओ क्यू डिस्टन्स, इथं ओ क्यू बिंदू आहे, मग तो इंटेरियर इन द सर्कल, म्हणजे वर्तुळाच्या मध्ये आहे. आपण याचं उत्तर लिहूया विद्यार्थी मित्रांनो. डिस्टन्स ऑफ ओ क्यू इज इक्वल टू 8 सेंटीमीटर. डिस्टन्स ऑफ ओ क्यू इज लेस दॅन काय, रेडियस. ओके, म्हणजेच डिस्टन्स ऑफ ओ क्यू इज इक्वल टू 9. ओके, म्हणजे 9पेक्षा इज इक्वल टू नाही, लेस दॅन 9. रेडियस किती आहे, 9 आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला विद्यार्थी मित्रांनो, की पॉईंट क्यू लाईज कुठे होईल, तो मध्यभागी. पॉईंट क्यू लाईज इन द इंटेरियर ऑफ द सर्कल. इंटेरियर इन द सर्कल. ओके, इंटेरियर सर्कल. ओके, पॉईंट क्यू लाईज इन द इंटेरियर ऑफ द सर्कल म्हणा, किंवा सर्कल म्हणा. ओके, ऑफ द सर्कल, म्हणजे तो वर्तुळाच्या मध्ये येईल क्यू बिंदू. ओके, फक्त तुम्हाला हा इंटेरियर शब्द आला आणि तुम्ही एवढंही जरी लिहिलं विद्यार्थी मित्रांनो, तरी तुम्हाला प्रश्न समजलेला आहे. चला आपण याच्यातलं तिसरं बघूया काय विचारलेलं आहे. खूप सोपं आहे. तिसरं पण काय याच्यामध्ये हे नाही आहे. याच्यातलं तर आता तिसरं म्हणजे दुसऱ्यातलं तिसरं बीट. याच्यात काय विचारलेलं आहे बघा, की आरो ओके 15 सेंटीमीटर दिलेली आहे. म्हणजे काय दिलेलं आहे, हाऊ मेनी लोकेशन ऑफ आर. तिथं चुकून लिहिलेलं आहे बरं का, पी ओ चुकून लिहिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. तिथे आर ओ पाहिजे. तिथे आर ओ करा, आर ओ. म्हणजे आर बिंदू असा आहे की 15 सेंटीमीटर अंतरावर आहे केंद्रापासून. तर हाऊ मेनी लोकेशन ऑफ पॉईंट आर लाईन द लाईन एल ॲट द डिस्टन्स. मग आता बघूया विद्यार्थी मित्रांनो. आता ह्याच आकृतीला आपण हिला कट करू आणि आकृती कशी काढू बघू. आता इथं आर घेऊ आपण, बिंदू इथं आर. ओके, मग इथं पण येईल एक आर, आपण R1 घेऊ. आता हा जर आपण इथं जोडला विद्यार्थी मित्रांनो, हा झाला ओ आर. मग ओ आर किती घ्यायची आपल्याला, 15. रेडियस किती आहे, 9 आहे. मग ह्या पी पासून हे आर बिंदू किती अंतरावर आहे आपल्याला ते काढायचं आहे, या पी पासून. मग हा परपेंडिक्युलर आहे, मग आपण इथं लिहूया विद्यार्थी मित्रांनो. डिस्टन्स ऑफ ओ आर इज इक्वल टू 15 सेंटीमीटर इन ट्रँगल ओ पी आर, अँगल ओ पी आर इज इक्वल टू 19 डिग्री. याचं कारण काय लिहू आपण, टँजंट थेरम. ओके, तुम्हाला लिहावं लागणार आहे ओ पी आर 90 काय, कारण टँजंट थेरमनुसार तो 90 आहे. मग आपण आता काय लिहिणार बघा, ओ आर स्क्वेअर इज इक्वल टू ओ पी स्क्वेअर प्लस पी आर स्क्वेअर, पायथागोरस थेरम. ओके विद्यार्थी मित्रांनो, ओ आर किती आहे विद्यार्थी मित्रांनो, 15चा वर्ग बरोबर ओ पी 9चा वर्ग, पी आर आपल्याला काढायचं आहे, पी आरचा वर्ग. 15चा वर्ग 225
-9चा वर्ग 81 बरोबर PR चा वर्ग. 225मधून 81 गेले विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हे काढायचं आहे हां. 225मधून 81 गेले, 5तून 1 गेला 4, 12तून 8 गेले 4, हातचाला 1, 2तून 1 गेला 1, 144. 144 PR चा वर्ग म्हणजे स्क्वेअर रूट बोथ साईड्स, तर 12 = PR. स्क्वेअर रूट बोथ साईड्स लिहा PR. म्हणजे PRचं डिस्टन्स किती आहे विद्यार्थी मित्रांनो, हे 12. आणि अजून इकडे जर 12 घेतला आणि हे जोडलं तर मग याचा अर्थ काय होतो की 2 लोकेशन्स तयार होतात. 2 पॉईंट्स 2 लोकेशन्स. तर आपण इथं लिहूया. हे झालं का विद्यार्थी मित्रांनो. तर इथे एक वाक्य लिहूया बघा. सोपे गणित आहेत. आता एक वाक्य लिहायचं आपल्याला. काय लिहायचं ते बघा, महत्त्वाचं बघा. हे 2 लोकेशन्स आहेत. इथं एक वाक्य लिहा. देअर कॅन बी किंवा देअर कॅन बी टू लोकेशन ऑफ पॉईंट्स आर. हे एक लोकेशन आणि हे एक लोकेशन. देअर कॅन बी 2 लोकेशन्स ऑफ पॉईंट आर ऑन लाईन एल ॲट अ डिस्टन्स किती आहे ऑफ 12 सेंटीमीटर. ओके. फ्रॉम द पॉईंट P. ओके. देअर कॅन बी 2 लोकेशन्स ऑफ पॉईंट R ऑन द लाईन L ॲट अ डिस्टन्स ऑफ 12 सेंटीमीटर फ्रॉम द पॉईंट P. या P पासून 12 अंतरावर आणि ह्या P पासून इकडे 12 अंतरावर 2 Rचे लोकेशन आपल्याला भेटतात. ओके विद्यार्थी मित्रांनो, अतिशय सोपा प्रश्न होता पहिला आणि दुसरा. आपण लगेच पुढच्या सत्रामध्ये 3रा 4था 5वा 3 प्रश्न घेणार आहोत. प्रश्न पूर्ण घेणार आहेत. एकूण एक प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो. सर्कलचा चॅप्टर 100% तुम्ही पूर्ण बघा. एकदम व्यवस्थित घेतलेला आहे आपण, कुठलीही अडचण नाही. तसंच पायथागोरस झालं, सिमिलॅरिटी झालं. जितकी मेहनत घेता येईल तेवढी मेहनत आपण ह्या पूर्ण जीव ओतून घेतलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. आवडत असेल तर नक्की त्याला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बाय.